वर्ष होतं 1985. जगातील सर्वात पॉवरफुल मशीन ही त्या काळी अमेरिकेकडे होते, ते म्हणजे त्यांचे सुपर कम्प्युटर. भारताला हवामानाचा अचूक अंदाज लावायचा होता, कारण शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत व्हावी. म्हणून भारताने अमेरिकेकडे त्यांचा क्रे XMP-24 हा सुपर कम्प्युटर मागितला, परंतु अमेरिकेने भारताला सरळ नकार दिला. भारताचा अवमान झाला होता. तेव्हा पंतप्रधान राजीव गांधी यांनी वैज्ञानिकांची टीम तयार करण्याचा निर्णय घेतला आणि 1988 मध्ये त्यांची भेट ही डॉक्टर विजय भटकर यांच्याशी झाली. डॉक्टर भटकर यांनी एक धाडसी वचन दिले, आपण पुढील 3 वर्षात भारताचा स्वतःचा सुपर कम्प्युटर बनवू. पुण्यामध्ये CDACची स्थापना झाली आणि काम सुरू झाले. पण एक मोठी अडचण होती. ज्या टेक्नॉलॉजीने सुपर कम्प्युटर बनवायचा होता ते भारताकडे नव्हतेच. मग डॉक्टर भटकर आणि त्यांच्या टीमनी नवीन मार्ग निवडला, नवीन उपाय शोधले आणि भारताची स्वतःची टेक्नॉलॉजी विकसित केली. अवघ्या 3 वर्षात तयार झाला परम 8000. पण अजून खरी परीक्षा ही बाकी होती. 1990 मध्ये स्वित्झर्लंडमधील झुरूक सुपर कम्प्युटर शोमध्ये परम 8000ची स्पर्धा ही जगातील सर्वात पॉवरफुल सुपर कम्प्युटर सोबत झाली आणि रिझल्ट हा आश्चर्यचकित करून टाकणारा होता. भारतीय सुपर कम्प्युटरने जगात 2रा क्रमांक मिळवला. डॉक्टर भटकर आणि त्यांच्या टीमकडे सर्व साधने नव्हती, पण त्यांच्याकडे शिकण्याची तयारी होती. आजही यश त्यांनाच मिळतं जे सतत नवीन स्किल शिकतात. AI असो, डिजिटल स्किल असो किंवा नवीन टेक्नॉलॉजी, जो शिकत राहतो तोच या जगात पुढे जातो. आज शिकलेले एक नवीन स्किल तुमचं उद्याचं भविष्य बदलू शकते आणि MKCLची क्लिक कोर्सेस हाच बदल घडवण्यासाठी तुम्हाला दिशा देतात. ब्राईट फ्युचरसाठी करिअर आणि जॉब ओरिएंटेड 250हून अधिक डिजिटल कोर्सेस करण्यासाठी आजच आमच्या केंद्रात प्रवेश घ्या.